एका मित्राने केलं सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याच्याकरता भजन असावं महाराज, आनंदाचं. आणि काय गॅरंटी उद्या आपण निमे पॉझिटिव्ह निघलो म्हणजे चला. किसी पर भरोसा रखना ये बहुत बुरी बात है. चला मित्राने सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. आणि सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणला हा म्हणला मी मंगळवारी काही लग्नाला येऊ शकत नाही सोमवारी, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. तो गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलो होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही म्हणला, त्याचा फोटोच पडला खाली. मग त्याने सांगितलं काय झालं? काय नाही म्हणला 3 तास आम्ही शपथी घेतली. त्याने सांगितलं मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय माझ्या स्वप्नात सुद्धा कोणी येत नाही. फक्त तुम्ही एक करा, कोर्टाची पायरी चढताना तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे, म्हणजे प्रेम पैशावर आलं. याने सांगितलं 5,000 रुपये. पोरकाल थांबन मरा इथं बोकड्याला 9,000 लागा. त्या मित्रानं त्याला सांगितलं अरे नालाय का, तुझ्या नावे 5,000 रुपये, पण तिला सांगायचं माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, मलाच मिळणार नाही. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला, ती माझ्या चुलत्या संगच गेली. मी तुझी वाट पाहत बसलो, असं करतो काय? विचार सोडा आणि धर्म म्हणजे काय शिका. कोण धर्म म्हणजे काय? माणसाने माणसाची माणसासारखं वागा, याचं नाव धर्म. परत ऐका व्याख्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागला. 2011-21 रक्ताचे नाते जपा, काम आकडा. कारण शरीर कसं तयार होतंय त्याचे मुद्दे मांडतो तुमच्या पुढं. सगळ्यात सज्जन गडी हा नाक, त्याच्यापेक्षा सज्जन हा कान, पण सगळ्यात खतरनाक गडी हा. किती बारीक फटीतून काय पाहिन. बरं हे इतकं डेंजर आहे. यानं जर एखादी गोष्ट पाहिली, याला जर आवडली, ते एवढ्याला कामाला येते. आणि हे सगळे हलकट याचं ऐकत. म्हणून तर किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात. का? डोळे नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतो बा, तो आता लय बारीक आहे का बघ का धर्म कसा बिघडतो. इथं आलो आपण. सज्जन गडी हा निघाला फिरायला. हा आता याला काय घरी ठेवता. हा निघाला म्हणल्यावर हा येणार. यानं पाहिली कलवरी. कलवरी कळते तुम्हाला? कलवरी म्हणजे नवरीच्या मागं हिंडणारं मेकअप केलेलं सगळ्यात यडपाट मॉडेल म्हणजे कलवरी. आता लय बारीक आहे का, उत्तर तुम्ही द्यायचे. आता याने ती पाहिली. कुणी? डोळ्याने बोलत. कोणी पाहिली? याला आवडली, पण याच्यात डेअरिंग नाही. हा एकटा काय करेल? याच्यात डेअरिंग नाहीये. याला आधार घ्यावा लागतो मनाचा. मग याने लगेच मनाला सांगितलं काय करू. म्हणलं मेसेज टाक. मनानं टाकलं मेसेज. तो वाचला तिच्या भावानं. असा रेटावला धरून. हा पोरगी पाहिली डोळ्यानं, सल्ला दिला मनानं, मार खाला अख्ख्या गावानं. आणि हा पठ्ठ्या जसाच्या तसा. मग आता लय बारीक आहे का, शरीरात तयार. नीट ऐका आता. डोळ्याने गोष्ट पाहिली आणि मनात पाप झालं. मनाचा धर्म पाप करणे आहे. त्याला जर भजनाची गोडी लावली तरच मन जाग्यावर येईल, नाहीतर ते पापच करेल. आणि शरीरात तयार झाला काम तयार झाला शरीरात. कारण रस्त्यानं दिसणारी मुलगी याला बहीण दिसली असती तर पाप आलं नसतं. पाहुणी दिसली असती तर आलं नसतं. माझी कॉलेजची मैत्रीण आहे अशी दिसलं असतं तर पाप आलं नसतं. पण याच्या मनात पाप आलं आणि शरीरात काम तयार झाला. आणि शरीरातला काम खवळला.
का कामाच्या अधीन इंद्रिय होतात. दुसरा अध्याय असं सांगतोय, अध्याय नंबर 2 ओवी नंबर 350. एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. इंद्रिय जे जे म्हणतात तेच पुरुष करतात. शरीरात काम खवळला, घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? इंद्रिय ताब्यात नसली, काम खवळला की काम तृप्तीसाठी माणूस प्रयत्न करतो, तो बलात्कार. आणि बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार परिस्थिती पाहत नाही. गाथा असं सांगतोय, कामातुरा भैना लाज. कामातुर माणसाला भीती नसते, कामातुर माणसाला लाज नसते, आणि कामातुर माणूस विचार करीत नाही. बलात्कार का घडतो? तर भजन कमी पडलं की काम खवळतो. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की एकांतात बसल्यावर माणसं भजन करतात. चुकीचं आहे. एकांतामध्ये यदा कदाचित देवाचं चिंतन घडेलही, घडेलही. नीट वाक्य ऐका, एकांतामध्ये देवाचं चिंतन घडेलही, पण एकांतात जर विषय जागे झाले तर मग बाकी परमार्थ डुबेल. यावर तुमचं मत काय? याचे लाड पुरू नका. काम खवळला आणि तो खवळल्यामुळे बलात्कार घडला, आणि बलात्कार यशस्वी जर झाला तर लोभ तयार होतो, आणि झाला नाही तर क्रोध तयार होतो. पहिल्या झपाट्यात पुरीने जर पोऱ्याच्या मेसेज टाकल्याबरोबर कानपट्टी ठेवून दिली, सगळा कार्यक्रमच मिटला पडून. पण ती लगेच म्हणली हे, हा लगेच म्हणला त्याच्या मनातलं पाप लक्षात आल्याबरोबर जर पुरीने त्याच्या ठेवून दिली असती तर त्याचं मन गपक्यात पश्चातापात वळालं असतं. शब्द नीट आहे का? आणि पश्चातापात वळालं असतं म्हणजे विषयापासून दूर गेला असतं. पण तिला त्याला पॉझिटिव्ह केलं, तो लगेच म्हणा नाही. आता जर काम तृप्त झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि आजच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, राग आकळा. रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. आकळा राग. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला 2 लाख देतो, इंदुरीकर कीर्तन संपल्यावर भोकस मुकशील ना तो. पण पाया पडून सांगतो, रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा पश्चाताप मोठा आहे, ध्यानात ठेवा. आकळा राग. आणि आज 80% आरोपी केवळ कशामुळे आहेत? रागामुळे आहे. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ दे, त्याला म्हणतो तुझा कापूस व्हायचा झाला का नांगरून दे, का त्याला गाडी खाली घालतो. शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही, वाचला बेट पेपर सुटले हो. आयुष्यभर म्हशी बाजरीत आहे. राग आकळा. आणि राग जर आकळला तर पवार साहेबांनी कीर्तनाचा खरा संदेश दिल्याचं काम झालं. राग आकळा. जरा माझा टेलपणा कमी करा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या, थोडं बायको कोण असतं 1-2-3 मिनिटं पाहत राहायचं, तिचा पावर कमी हो द्या. ती काय पिसळली का? यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मेली मग. तुम्हाला रागाचे औषध सांगतो. औषध 1, थोडं हसायचं, पावर कमी होतो. 2, नुसतं पाहत राहायचं, त्याला भुकू द्या, त्याचा दम होता ना पुरा. आणि 3, तिथून निघून जायचं, तोंड द्यायचं नाही. तोंड दिलं का राग वाढला. आणि आज पोलीस स्टेशनचे सगळे गुन्हे केवळ कशामुळे? मोटरसायकल हॉर्न वाजवला, काय तुझ्या बापाचं गेलं का? का वाजवला? तुझ्या बापाचं गेलं का? का वाजवला? त्या बापाचा रस्ता आहे का? त्याच्या ठेवून दिली, त्यानं टामी काढली, लावणे हल्ला नुसतं याच्या. कशाला रागात येतं? राग आकळा. राग आकळा. राग आकळा. त्या बिचाऱ्या आमदार साहेबांनी केलेल्या एवढ्या मोठ्या खर्चाचं चीज होईल. कायला भांडणं? आणि भांडणं कमी कर. वाद करण्यात मजा नाहीये. काय मजा आहे महाराज? काय मजा काय त्या वादात? 2 भावांची मारामारी चालली, 22 वर्ष केस चालली, काय उपयोग येतात? वकिलानं स्लॅब टाकला, याला वडाय बिडी नाही राहिली, काय आला हातपात महाराज? भांडणात मजा नाहीये महाराज. पण एक ध्यानात ठेवा, प्रेमानं जगण्यात मजा आहे. काय भांडण करायचं? आणि भांडणाचं प्रॉफिट काय? काय प्रॉफिट आहे? आणि आज जर तुम्ही एवढं घेतलं ना, ह्याच खऱ्या शुभेच्छा होती. उगा देव सोडीत बसा, का आला 1.5 तास पोथ्या वाचितो मारायला, नवनाथ वाचितो का आला, 3-3 पानं सोडून देतो वाचितो का आला. त्याला तो म्हणला आपल्या ग्रंथात का 13 अध्याय काय, तू वाचूच नको, काय वाचितो? त्याला परमार्थ करायचा, काशीला जाईन, गायला जाय, इकडे बसायचं 1.5
दीड तास देव चोळीतात काही लोक सकाळी. पागल आहे का तू? एकानं देव चोळले आणि पाणी अंगणात फेकलं, 2 दिवस गेले वाटेच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गार ठेवून मारू नको. काय आला देव बोलले? अरे सगळ्यांमध्ये ब्रह्म पहा, देव हाल. काय आला देव चोळत? मुरीत गेला का हरिपाठ. उघडा बम झाली का आमची वारकरी मंडळी? ए मुरीत गेले हरिपाठ. मुरी कळत तुम्हाला? बाथरूम. उघडा बम VIP चड्डी, उघडा बम भोपळा, बादलीत बोट. सुंदर ते ध्यान बेटीवरी थोडं गारी पाणी टाक. देवाची द्वारी बक्षाने बरी अंडरपॅन्ट वाले का पाय चौवे ध्यान शस्त्राची कारण. आणि पप्याला मला सगळ्या कोंबड्या सोडून दे. साधुबोध झाला निर्णय ठेला तर पप्यानं धर कोंबडी पाय अंड, धर कोंबडी पाय अंड. शेवटच्या तांब्याला एकत होतो नाम थोडं धरी म्हणा. अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती विज्ञान बशी वाजली घालीन लोटांगण. कुठून आणला हरिपाठ? आणि गंध उगाळता उगाळता शेजारच्याला म्हणतो राम भाऊ, ए राम भाऊ, गंध उघडी तो. राम भाऊ आपल्याला पार भाऊबांधाने उघडून मारलं. पण काय करतो आपलं नशीब फुटकं. माझ्या तर काही गोष्टी पार गळ्या पोत आल्या. जाऊ मरू काही गोष्टी काना नाही कान सोडून द्यावा. आपल्या भाऊबांधाच्या काही गोष्टी डोक्याच्या बाहेर झाल्यावा. भाऊबांधा नाच नव्हतं करायचं. कोणच्या पाठवा मारो पण पाठीव मारू नये. काय लागत? हे राग तयार झाला. राग आकडा. पहिला तयार झाला काम, दुसरा झाला क्रोध आणि तिसरा झाला लोभ. लोभ आणि हे सगळं जाईल पण पालन करा. कशाचं करा? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. दया, 2 तप. तप करा, दया करा, दया करा आणि धर्म पाळा. याला चांगलं दाखवा आणि यानं चांगलं ऐका. आयुष्य थोडं आहे, बोगसगिरी करू नका. काही माणसांचं बरंच म्हणणं आहे मेल्यावर कोण आलं पाहिला. तसं नाहीये भाऊ. ज्या ज्या माणसांनी संस्थे सर्व्हिसला असताना धर्मच पाळला नाही ती माणसं रिटायर झाल्यावर इडी झाली. आले आरतीला खातो बाबा काय आला घालीन इकडून प्रसाद घेतो कुणीकडून खातो. हो, ज्या ज्या माना नाही तर नका माणूस 16वा अध्याय असं सांगतोय. शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्यही तृण मानावे. धर्माच्या विरोधात वागल्यावर झटका आहेच. आणि आता स्वर्गाबिर्गात नाही, इथंच आहे. अभी और इसी वक्त की एक्शन इमिजिएटली, ताबडतोब आत्ता.
आपल्या बापानं ज्यांच्या वावरात आवता हाकली त्यांची पोरं आता आपल्या शेतात कापूस याचायला आहे. आपल्या गावात ज्यांना ज्यांना 4 ट्रॅक्टर होते त्यांची पोरं आता दुसऱ्याच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत. हायवेच्या कडेला जमिनी विकून ज्यांनी हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. माझा टेलपणा चालत नाही. आमदारकीचं पद आहे पण नम्रतेमुळे एवढा समाज आहे. परमार्थिक ताकद आहे आणि माना नाही तर नका मानू पण संप्रदाय आणि टॅलन्सी ही रक्तातच असावी लागते. या माणसाचे आई वडीलच धार्मिक आहेत. परिणाम राहिला पुढं ते रक्तात असावे. कोणी उठायचं गपचिप राय. तू काय पागल झाला का? कोणालाही नाही जमणार ते. माना नाही तर नका मानू पण टॅलन्सी विद्वत्ता ही रक्तातच असावी लागते. काहींची शाळा इकात घेण्याची ताकद आहे पण पोर शिकत नाही. काहींना फी भरायला पैसे नाही पण पोरग नापास होत नाही. स्कॉलरशिपची फी भरायला पैसे नव्हते रडलं पोरग पण स्कॉलरशिप पासच झालं. याचा बाप शाळा इकत घेईल सुटत नाही. पोर अभ्यासक्रम बदलला पण अवलाद सुटली नाही. त्याचा बाप मला शाळा सोडून देतो. आता गुरुजी कटाळा तपस आहे पेपर परवडत नाही. पण तू भोम हिंड गावात बोंबलत मग आता तू कामाचाच राहिला नाही काही. टॅलन्सी रक्तात असावी लागते. काही माणसं शिपाई म्हणून कामाला लागली रात्रंदिवस अभ्यास करून त्याच ऑफिसमध्ये क्लास 1 झाली. काही माणसं पैसे भरून क्लास 1 झाली तांबड्यात घरी आले. लॉकडाऊन मध्ये काही पोरांनी हातगाडीवर वांगे बटाटे विकले लाजले नाही. ते 6 महिन्यात 3 चाकीच्या गाडीचे मालक झाले. असे कितीतरी पोर आहेत की कष्टानं लक्ष्मी मिळते. मग आपलं बावळाटवाणी तू काय बावळा ठेका का? असं काय देव कोण नाही देतो का? देवान देवाच्या बापाला सोडलं नाही तू कोण टिकूजी? आता काय बावळाट म्हणता मेल्यावर कोण आलं पाहिला संपत्ती मापात कमवा. एकच पोरगे मग एवढ्या इस्टेटीचं काय करायचं? येडे का तू? नुसतं कमीतच राहिला सांभाळी तो कावा. हे रस्त्याच्या कडेला भिकारी घोरातही कुत्र्याची कळवण झाली तो उठानं. याच्या बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली उठला बा उघडा बम बोपळा. त्याची सावली पाहून मागं सरकत होत. त्याची पडलं जिन्यावरून खाली गेलं खोब्यातून. काय आलं का? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला आणि भिकारी म्हणला भिक्षा वाढव. बंगल्यावाला म्हणला बाहेर रेख कान फार फोडेन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी कान फार फोडितो मन मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगा.